टक्के आपल्या देशाची आहे 40%. आपल्या अशाच गोष्टीत प्रथम क्रमांक आहे आपला आपल्या देशाचा. तर 40% धान्य आपल्या इथे वाया जाते. 26% भाजीपाला आपल्या इथे सडतो शेतात तयार झालेला. कारण की आपल्याकडे शीतसाखळी नाही. आपल्याकडे आज कोल्ड स्टोरेज नाही आहेत. बुलढाणामध्ये चिखलीचं पहिलं कोल्ड स्टोरेज बांधलं 7 वर्षापूर्वी. आज आमच्या मालकीचे 11 कोल्ड स्टोरेज झाले आहेत आणि 9 भाड्याचे आहेत. सगळेचे सगळे जवळपास पॅक आहेत. म्हणजे याचा अर्थ त्याची गरज होती. कारण की इतका 26% जर भाजीपाला नष्ट होतो कारण की आपल्याकडे कोल्ड स्टोरेज नाही आहेत. एक उदाहरण देतो आपल्याला. पारोळा आणि अंमळनेर या 2 गावामध्ये वेअरहाऊसच नव्हते. फक्त गव्हर्नमेंट वेअरहाऊस होते. त्या ठिकाणी फक्त कंट्रोलचं धान्य असायचं. त्या दोन्ही ठिकाणी 40,000 स्क्वेअर फूटचे आपण वेअरहाऊस बांधले आणि 2 महिन्यात पॅक झाले. मग तिथे बुलढाणामध्ये वेअरहाऊस नव्हते, काही बिघडलं नव्हतं, काहीच बिघडलं नव्हतं, सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु 2 महिन्यात जर वेअरहाऊस पॅक होता याचा अर्थ त्या ठिकाणी गरज होती. ते कोणाला लक्षात नाही आलं आणि आज तिथले वेअरहाऊस पूर्ण पॅक आहेत. आज तर जवळपास बुलढाणामध्ये सगळेच गोडाऊन सीसीआयने घेतलेले आहेत. सीसीआयला इतका कापूस सरकार खरेदी करते तर सगळे गोडाऊन आमच्याकडे धान्य ठेवायला एकही गोडाऊनमध्ये जागा नाही आहेत. सगळे गोडाऊन सीसीआयने घेऊन ठेवलेले आहे. म्हणजे पतसंस्था चळवळीतनं काम करायला खूप स्कोप आहे. फक्त सतत आपण विचार करायला पाहिजे, आपण तरी केलं पाहिजे. कारण की मी सगळ्या भाषणामध्ये सांगतो की सहकार चळवळ ईश्वरी चळवळ आहे. ईश्वराने निर्माण केली चळवळ आहे. ईश्वर जे जे काम करू शकत नाही ते सहकारी चळवळीला सांगते. कारण ईश्वर स्वतः तर येत नाही कुठेच. ईश्वरी चळवळ पूर्ण म्हणजे ईश्वराची चळवळ आहे. आपण बघा असे कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्या सहकाराच्या माध्यमातून घडल्यात आणि त्या ठिकाणी खूप एक प्रगती झाली आहे. बुलढाण्यातलं एक उदाहरण देतो. मला सुद्धा माहीत नव्हतं. बुलढाण्याचे जे सध्याचे सिव्हिल सर्जन आहेत डॉक्टर भागवत भुसारी म्हणून